Hello my dear students, good morning, welcome all of you. Today we are going to solve problem number 4. So first step, while solving the problem, read the problem carefully and identify who is our consignor and who is our consignee. So I am going to read the problem. Sen and Company of Calcutta consign goods. So consign means send, transfer. So in this problem, Sen and Company is our consignor. So consignor ला मी रेड कलर नी मार्क करतो. Consign means transfer of goods costing rupees 25,000 to their agent Mustaq of Mysore. So consignee is act like an agent. So आपल्या इथे एजंट आहे. मुस्ताक तुम्ही लक्षात घेऊ शकता. मुस्ताक इज अवर agent means Mustaq is our consignee. So in this problem, Sen and Company is our consignor and Mustaq is our consignee, on which they pay freight insurance charges 1,500. So freight and insurance charges is paid by consignor. So this is an consignor expenses. Drawing on him a bill of exchange at 90 days for 20,000. So consignor is the person who draw the bill. So consignor ला आपण ड्रॉवर म्हणणार. सो इथे consignor ड्रॉवर आहे. 20,000 चा बिल ड्रॉ केलेला आहे. ह्यालाच तुम्ही ऍडव्हान्स म्हणणार, कारण आपण ऍडव्हान्स मध्ये त्याच्याकडून बिल ड्रॉ करून ठेवतोय सेफर साइड. सो तुम्हाला माहिती आहे ड्रॉविंग म्हणजे मुस्ताकच्या बुक मध्ये बिल्स पेबल लिहावं लागणार. ड्रॉवर म्हणजे सेन अँड कंपनीच्या बुक मध्ये बिल रिसिवेबल लिहावं लागणार. त्यानंतर ह्या प्रॉब्लेम मध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे असं जर तुम्ही विचारलं तर तुम्ही बघू शकता. दे डिस्काउंट द बिल ॲट मर्कंटाइल बँक बिंग चार्ज रुपीज 200 देअर फॉर. सो ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांनी दिली आहे, ही इन्फॉर्मेशन ह्या प्रॉब्लेम मध्ये IMP आहे, डिफरंट आहे, जी ऑब्जेक्टिव्हला सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. सो 12th ला आपण बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक शिकलोय. बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक मध्ये एक एंट्री होती, जो काय बिल आहे ड्रॉवर तो बिल डिस्काउंटेड करू शकतो विथ बँक. सो इथे डिस्काउंटेड विथ बँकची जर्नल एंट्री तुम्हाला माहित पाहिजे. एक प्रकारे बँके बरोबर बिल डिस्काउंटेड केला म्हणजेच बँकेला बिल विकला. सो मी इथे तुम्हाला एंट्री दाखवतो. सो त्याची एंट्री काय असते बघा, बिल डिस्काउंटेड विथ बँक. सो याची जर्नल एंट्री तुम्हाला माहित असली पाहिजे. तर याची जर्नल एंट्री आहे, बिल डिस्काउंट केल्यानंतर, बिल डिस्काउंट केल्यानंतर ड्रॉवर कडे कॅश जमा होते. सो ड्रॉवर बेसिकली कॅश रिसीव करतो. सो डेबिट वॉट कम्स इन. सो एंट्री काय असणार बघा, कॅश और बैंक अकाउंट, कॅश और बैंक अकाउंट डेबिट. बरोबर आहे. त्यानंतर आपण बिल डिस्काउंटेड विथ बँक करतोय म्हणजेच बिल काय करतोय रे, सेल करतो आहे. सो बिल सेल करतो आहे म्हणजे क्रेडिट वॉट गोज आउट. सो टू बिल्स रिसिवेबल म्हणजे बिल रिसिवेबल क्रेडिट होणार. सो बेसिकली बिल रिसिवेबल इज अवर असेट. सो आता आपण बिल रिसिवेबल म्हणजेच बिल डिस्काउंटेड विथ बँक करतोय. ह्याचा अर्थ आपण इथे रूल फॉलो करणार, क्रेडिट वॉट गोज आउट. जो बिल ड्रॉवर कडे आहे तो बिल आता जाणार आहे बँक कडे. सो बिल गेला, त्याच्या बदल्यात बँक आपल्याला काय करणार, कॅश देणार. आता इथे तुमच्या लक्षात येईल आपला जो बिल आहे हा किती रुपीचा आहे, 20,000 रुपीचा आहे.
बरोबर. सो बिल जो आपल्याकडून गेलेला आहे हा 20,000चा असणार आहे, पण कॅश आपल्याकडे 20,000 येणार आहे का? तुम्ही नीट रीड करा, तुम्हाला कळेल. मर्केंटाईल बँक बिल चार्ज 200 देअर फॉर. सो जो बिल आहे त्याच्यावर 200 रुपये डिस्काउंटेड विथ बँक आपल्याला कॅश देणार, पण 200 रुपये ते चार्ज करणार. सो हे 200 रुपयाचं आपल्याला नुकसान आहे, लक्षात घ्या. सो 200 रुपये ते चार्ज करणार म्हणजेच ते आपल्याला किती रुपये देणार? 19,800 रुपीज देणार. सो जो काय 200 रुपये चार्ज ते लोक कट करून घेतात त्याला म्हणतात डिस्काउंट. सो जनरली ही आपली एंट्री आहे बिल ऑफ एक्सचेंज मधली. सो 200 रुपीज इज अवर अमाउंट ऑफ डिस्काउंट. सो ही बिल ऑफ एक्सचेंज मधली एंट्री आहे, बिल डिस्काउंटेड विथ बँक. सो त्याचा संदर्भ बघा इथे सुद्धा आलेला आहे, कन्साइनमेंट अकाउंट. म्हणून अकाउंट हा असा सब्जेक्ट आहे 11th मध्ये जे तुम्ही शिकलात, 12th मध्ये जे तुम्ही शिकलात त्याची लिंक तुम्हाला पुढे येऊ शकते, अगदी FY ला, SY ला किंवा TY ला. त्यामुळे अकाउंट सब्जेक्ट मध्ये जे काय आपण पास्ट मध्ये शिकलेलो आहे ते कधीच विसरायचं नाही. जसं तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला बिल डिस्काउंटेड विथ बँकची जर्नल एंट्री माहित असेल तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजणं एकदम सोपं जाणार. सो काय एंट्री आहे? कॅश ऑन बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. सो बिल रिसिवेबल बिल तर 20,000चा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपलं बिल किती दिवसाचं आहे रे? 90 डेजचं आहे. म्हणजे बँकेला जे काय पैसे मिळणार आहेत ड्रॉवी कडून म्हणजे मुस्ताक कडून हे कधी मिळणार? 90 दिवसानंतर बँकेला पैसे मिळणार. सो 90 दिवस बँक थांबणार ना. सो बँक काय करते? त्यांचे चार्जेस डिडक्ट करते. जसं तुम्हाला इथे दिसतंय बँकेने किती चार्जेस डिडक्ट केले? 200. सो हा 200 काय असतो? डिस्काउंट. बेसिकली ड्रॉवर साठी हा लॉस असतो. जर ड्रॉवरला हा लॉस नकोय तर ड्रॉवरनी काय करायचं? 90 दिवस थांबायचं, मग ड्रॉवी कडून त्याला पूर्ण 20,000 रुपये मिळणार. पण कधी कधी काय होतं, पैशाची अर्जन्सी असते, त्यामुळे ड्रॉवर कडे हा ऑप्शन आहे, तो त्याच्या जवळचा बिल बँक बरोबर डिस्काउंटेड करू शकतो, म्हणजे सेल करू शकतो. सो त्याला बिलच्या बदल्यात कॅश मिळू शकते बँकेकडून, फक्त ती कॅश थोडीफार कमी असणार, डिस्काउंट मायनस करून जी काय अमाऊंट आहे ती त्याला मिळणार. सो ह्या एक्झाम्पल मध्ये 20,000चा बिल आहे, 200 रुपीजचं डिस्काउंट आहे. सो आपल्याला कॅश किती मिळालं असणार? 19,800. सो इथे लक्षात घ्या काय कन्सेप्ट आहे. ही बिल ऑफ एक्सचेंजची एंट्री आहे. कन्साइनमेंट अकाउंट मध्ये त्याची काय ट्रीटमेंट असणार आहे ते आता समजून घ्या. सो बिल रिसिवेबल कशामुळे बिल आला आपल्याकडे? ऑब्विसली आपण मुस्ताकला 25,000चे गुड्स पाठवले कन्साइनमेंट अकाउंट म्हणून ते 20,000चा बिल आला ना. जर तुम्ही 25,000चे गुड्स ट्रान्सफर केले नसते तर हा बिल आला असता का? ऑब्विसली नाही. सो कन्साइनमेंट अकाउंट केलं आपण, म्हणजे कन्साइनमेंट अकाउंट मुळे गुड्स ट्रान्सफर केले आणि त्याच्यामुळे बिलचा प्रश्न आला. सो हा जो काय लॉस आहे ना, हा डिस्काउंट म्हणजे आपला लॉस ना, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो हा जो काय लॉस आहे हा कन्साइनमेंटचा लॉस ट्रीट केला जातो, त्यामुळे इथे डिस्काउंटच्या ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे कन्साइनमेंट अकाउंट. काय लिहायचंय? कन्साइनमेंट अकाउंट. लक्षात घ्या. सो बघा बिल ऑफ एक्सचेंज मध्ये एंट्री काय होती? कॅश ऑन बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल. पण इथे काय कन्सेप्ट आहे? जो काय डिस्काउंट 200 रुपयाचा लॉस होतोय, कोणाला लॉस होतोय? कन्सायनरला. तो कशामुळे होतोय? कारण कन्सायनरनी बिल डिस्काउंट केला. हा बिल कुठून आला रे? बिल आला कन्साइनमेंटमुळे. आपण कन्साइनीला गुड्स ट्रान्सफर केले 25,000चे, त्याच्यामुळे आपण सेफर साईड 20,000चा बिल ड्रॉ केला. तो बिल ड्रॉ केला, तो आपण बँकेला विकला, म्हणून आपल्याला 200 रुपयाचा लॉस झाला. सो बेसिकली हा जो 200 रुपयाचा लॉस झालेला आहे डिस्काउंटच्या स्वरूपात, हा कन्साइनमेंटचा लॉस आहे, असंच तुम्हाला ट्रीट करायचं आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट कन्साइनमेंट अकाउंटला गेला पाहिजे. मग हा 200 रुपयाचा जो लॉस आहे हा कुठे जाणार? तर डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. लक्षात घ्या. चला तर आपण बघूया. एंट्री तुम्हाला नक्की कळाली असेल. होप यू अंडरस्टँड. पुढे
आफ्टर 2 months they receive from their agent and account sale. So account sale receive झाला, याचा अर्थ कन्साइनीने गुड्स काय केले, सेल केले. इन्फॉर्मिंग दॅट द इंटायर कमिशन हॅज entire consignment has been sold for 35,000. So 35,000 ला त्यांनी सेल केलं. That expenses amounting to 700. So हे 700 कन्साइनीचे एक्सपेन्सेस असणार, कारण त्यांनी सेल केलेले आहे. Have been incurred and showing a deduction the agreed commission 2% on the amount realized. On the amount realized म्हणजेच काय, रिअलाइज म्हणजे सेल. सो 35,000 वरती 2% तुम्हाला काय करायचं आहे, कमिशन काढायचं आहे. सो लास्टच्या लेक्चर मध्ये कमिशनची अमाऊंट रेडीली दिली होती. ह्या प्रॉब्लेम मध्ये कमिशनची अमाऊंट पर्सेंटेज मध्ये दिली आहे. सो मी तुम्हाला याच्या आधी पण इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, जी काय आपली सेल अमाऊंट असते त्याच्यावरती कमिशन कॅल्क्युलेट केलं जातं. अ ड्राफ्ट ऑन द सिंडिकेट बँक वॉज इन्क्लोज फॉर द बॅलन्स ड्यू. सो जे काही बॅलन्स राहणार त्याला आपण बोलतो रेमिटन्स. काय बोलतो आपण, रेमिटन्स. सो जे बॅलन्स आहे ते बॅलन्स कन्साइनी जो आहे तो रेमिट करणार. कोणाला रेमिट म्हणजे काय रे, ट्रान्सफर करणार. कोणाला ट्रान्सफर करणार, तर ऑब्विसली कन्साइनरला. शो इम्पॉर्टंट लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ बोथ द पार्टीज. सो बोथ द पार्टीज म्हणजे कन्साइनर ॲज वेल ॲज कन्साइनी. सो तुम्हाला माहिती आहे, इन द बुक्स ऑफ कन्साइनर सेन अँड कंपनी वी हॅव टू प्रिपेअर कन्साइनमेंट अकाउंट. मुस्ताक्स अकाउंट, मुस्ताक इज अवर कन्साइनी एजंट. goods sent on consignment account, and in the books of Mustaq we have to prepare Sen and Company account. Sen and Company is our consignor. So consignee बुक मध्ये, मुस्ताकच्या बुक मध्ये सेन अँड कंपनीचं अकाउंट म्हणजे कन्सायनरचं. आणि मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलंय, 35,000 ला सेल केले. इन द ऍब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन हे सगळं सेल काय असणार आहे, कॅच सेल असणार आहे. काय असणार आहे, कॅच सेल असणार आहे. सो जेव्हा कॅच सेल असतं तेव्हा कन्साइनीच्या बुक मध्ये एकच अकाउंट असतं, ते म्हणजे कन्सायनरचं. ते जर क्रेडिट सेल पण असेल त्यावेळेला तुम्हाला डेटर अकाउंट वगैरे करावं लागतं, ते आपण नंतर बघू. सो आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे गुड्स कन्साइन म्हणजे ट्रान्सफर केले 25,000, बरोबर आहे. सो इथे ट्रान्सफर ऑफ गुड्स म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं परचेस. सो जसं परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतं, हे जे काही 25,000 चे गुड्स ट्रान्सफर केले ते पण कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटलाच येणार, कारण कन्साइनमेंट अकाउंट इज सिमिलर टू ट्रेडिंग अकाउंट. सो इथे डेबिटला लिहायचं टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. किती अमाऊंटचे गुड्स सोल्ड केले आहेत, गुड्स सोल्ड केले आहेत 25,000 अमाऊंटचे. आउटर कॉलम मध्ये लिहायचं. सो याचा दुसरा इफेक्ट जाणार गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट अकाउंट. अमाऊंट आहे 25,000. सो लगेच दुसरा इफेक्ट द्यायचा. सो कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. दुसरा इफेक्ट असणार आहे गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट अकाउंट 25,000. नेक्स्ट, ऑन विच दे पे फ्रेट अँड इन्शुरन्स अँड चार्जेस 1,500. सो कोणी पेड केले असणार आहे, कन्साइनरनी. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो कन्साइनमेंट अकाउंट साठी केलेला खर्च आहे. सो कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट आला पाहिजे. कन्सायनरच्या बुक मध्ये कन्सायनरचं नाव येत नाही. सो त्यांनी स्वतःनी एक्सपेन्सेस पेड केले, त्यामुळे दिल्याचं टू कॅश अँड बँक. पाहिजे तर ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता फ्रेट अँड इन्शुरन्स. बरोबर ना, त्यांनी काय काय पेड केलंय, फ्रेट अँड इन्शुरन्स. सो दिस इज अवर कन्सायनर एक्सपेन्सेस 1,500. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ह्याचा दुसरा इफेक्ट जाणार कॅश अँड बँकला, जे आपण केलेलं नाहीये. सो सोडून द्या दुसरा इफेक्ट, इग्नोर. ड्रॉइंग ऑन हिम अ बिल ऑफ एक्सचेंज फॉर 90 days. सो हे झालं ऍडव्हान्स. आपण सेफर साइड ऍडव्हान्स म्हणून त्याच्याकडे काय केलं, बिल आपण ड्रॉ केला. सो सेन अँड कंपनी ड्रॉवर आहे. सो आपल्याजवळ बिल आलाय,
बरोबर ना. ड्रॉवर जवळ बिल आलंय म्हणजे मुस्ताक ड्रॉवी कडून बिल गेलंय. सो क्रेडिटला लिहायचं क्रेडिट वॉट गोज आउट, पण इथे इन द बुक्स ऑफ ड्रॉवर असल्यामुळे बिल्स रिसिवेबल लिहावं लागणार, लक्षात घ्या. सो बाय बिल रिसिवेबल अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहायचं ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स घेतोय सेफर साइड. भविष्यात जर त्यांनी पैसे नाहीच दिले तर काय करणार. सो 20,000. याचा दुसरा इफेक्ट जाणार बिल रिसिवेबलच्या डेबिटला, जे की आपण केलेलं नाहीये. पुढे IMP एंट्री दे डिस्काउंटेड द बिल ऍट मर्केंटाइल बँक बिंग चार्ज 200. सो हे जे चार्ज आहे ना हे डिस्काउंट आहे, लक्षात घ्या 200. सो त्याची एंट्री मी तुम्हाला दाखवली आहे. सो कॅश अँड बँक डेबिट. सो कॅश अँड बँकच्या डेबिटला येणार टू बिल रिसिवेबल. आणि कन्साइनमेंट अकाउंटच्या आपण कॅश अँड बँक केलेलं नाहीये, सो हा इफेक्ट सोडून द्या. कन्साइनमेंट अकाउंट आपण केलंय ना 200 रुपये. सो कन्साइनमेंट अकाउंट मध्ये लिहायचं टू बिल रिसिवेबल, अमाऊंट लिहायची 200, कारण तो कन्साइनमेंटचाच एक्सपेन्सेस असं ट्रीट केलं जातं. सो इथे ना टू बिल्स रिसिवेबल. सो हे काय आहे इथे, तर हा आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे लॉस. सो किती रुपयाचा लॉस, 200. सो ह्याला IMP आहे, मार्क करून ठेवा. या प्रॉब्लेम मध्ये एक मेन कन्सेप्ट आहे. आता कॅश अँड बँक आपण केलेलं नाहीये, बिल रिसिवेबल केले नाहीये. सो बाकीचे इफेक्ट सोडून द्या. आपण फक्त कन्साइनमेंट अकाउंट केलंय. सो कन्साइनमेंट अकाउंटला 200 रुपयाचा इफेक्ट गेला पाहिजे. सो कन्साइनमेंट अकाउंटला आपण लिहिणार टू बिल रिसिवेबल 200 रुपये. सो ते मी इथे लिहिलेलं आहे 200 रुपीज. पुढे आफ्टर 2 मंथ्स सेल केलेले आहेत. सेल आहे 35,000. सो सेल साठी आपण काय रूल वापरतो, क्रेडिट वॉट गोज आउट. सेल केलाय आहे मुस्ताकनी. सो बाय मुस्ताक्स अकाउंट ब्रॅकेट मध्ये येणार सेल्स 35,000. दुसरा इफेक्ट येणार मुस्ताक अकाउंटच्या डेबिटला टू कन्साइनमेंट अकाउंट 35,000. त्यानंतर दिलेले त्यांनी एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू 700. सो 700 इज कन्साइनी एक्सपेन्सेस. सो ते कन्साइनमेंट साठी केलेले एक्सपेन्सेस आहे. सो कन्साइनमेंटच्या डेबिटला इफेक्ट आलाच पाहिजे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो इथे आपण कन्साइनीचं नाव लिहू शकतो. सो मुस्ताक अकाउंट किती त्याचे आहेत एक्सपेन्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहा एक्सपेन्सेस. आता कोणते एक्सपेन्सेस केले ते काही डिटेल दिले नाहीये. सो फक्त एक्सपेन्सेस लिहा. एक्सपेन्सेस आहेत 700. दुसरा इफेक्ट येणार मुस्ताक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कन्साइनमेंट अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहायचं एक्सपेन्सेस. सो मागचा ह्याच्या आधीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉपरली तुम्ही जर रिवाइज केला असेल तर तुम्हाला नक्की समजेल, काही कठीण नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, कमिशन डिडक्शन म्हणजे कमिशन पण त्यांनी लेस केलेला आहे 2%. सो कमिशन इज ऑल्सो एक्सपेन्सेस ऑफ कन्साइनमेंट अकाउंट. सो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो आपण कमिशन कोणाला दिलंय, मुस्ताकला दिलेलं आहे. एजंट आहे तो. सो एजंटला कमिशन तर द्यायलाच पाहिजे. सो ब्रॅकेट मध्ये येणार कमिशन. त्यानंतर कमिशनचं कॅल्क्युलेशन. आपला सेल आहे 35,000. त्याच्यावरती येणार 2%. सो 35,000 वरती 2% कॅल्क्युलेशन लिहिणं गरजेचं आहे. ते सुद्धा येतं 700. सो हे जे कमिशन आहे त्याचा दुसरा इफेक्ट जाणार मुस्ताक अकाउंटच्या क्रेडिटला बाय कन्साइनमेंट अकाउंट. सो सोपा टॉपिक आहे. फॉर्मॅट सगळं फिक्स आहे, लक्षात घ्या. सो तुम्ही फॉर्मॅट जो मी नोट्स मध्ये दिलाय तो जरी डोक्यात ठेवलात 1 by 1 तरी सुद्धा तुम्हाला हा टॉपिक सुद्धा नक्की सोपा वाटणार. सो याच्यात फॉर्मॅट ठरलेला आहे. काय फॉर्मॅट असणार बघा. पहिल्यांदा गुड्स ट्रान्सफर होणार, मग ती ही एंट्री येणारच. त्यानंतर कन्साइनरचे एक्सपेन्सेस असणार. सो
सो ही दुसरी एंट्री झाली. तिसरी एंट्री असणार ॲडव्हान्सची. त्यानंतर चौथी एंट्री असू शकते सेल्सची. त्याच्यानंतर पाचवी एंट्री असणार एक्सपेन्सेसची. सहावी एंट्री असणार कमिशनची. आणि सातवी शेवटची एंट्री असणार रेमिटन्सची. सो या 7 एंट्र्या मित्रांनो फिक्स आहेत, लक्षात घ्या. तुम्ही पाहिजे तर नोट डाऊन करून घ्या. मी पुन्हा सांगतो. पहिली एंट्री असणार गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. दुसरी असणार कन्सायनर एक्सपेन्सेस. तिसरी असणार सेल्स. चौथी असणार कन्साइनी एक्सपेन्सेस, बरोबर. पाचवी असणार कमिशन. पाचवी असणार, सॉरी माफ करा, ऍडव्हान्स विसरलो मी, पुन्हा एकदा सांगतो, नोट डाऊन करून घ्या. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट फर्स्ट. सेकंड असणार कन्सायनर एक्सपेन्सेस. थर्ड असणार ऍडव्हान्स. सो ऍडव्हान्स मध्ये मोस्ट ऑफ बिलच ड्रॉ केला जातो. त्याच्यानंतर असणार सेल्स चौथी. पाचवी असणार कन्सायनी एक्सपेन्सेस. सहावी असणार कन्सायनी कमिशन. आणि सातवी असणार रेमिटन्स. जो काय कन्सायनीकडे बॅलन्स राहणार तो रेमिट करणार कन्सायनरला. सो या 7 एंट्र्यांवरती मेन टॉपिक डिपेंड आहे. 7 एंट्र्या कंपल्सरी असणार. बाकी ही जी आज आपण नवीन शिकलोय डिस्काउंटची एंट्री, ती डिपेंड अपॉन प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम. जर दिलं असेल तर एंट्री येणार, नाहीतर येणार नाही. सो तुम्ही काय लक्षात ठेवायचं, बिल डिस्काउंटेड विथ बँक असेल ना, तर जरी तुमची एंट्री लक्षात नाही राहिली, ती जे काही डिस्काउंट आहे म्हणजे लॉस झालाय, तो लॉस कशामुळे झालाय, कन्साइनमेंटमुळे झालाय. सो ती जी काही डिस्काउंटची अमाऊंट आहे ना, ती डिस्काउंटची अमाऊंट इथे कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला दाखवायची. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि ते लिहिताना लिहायचं बिल रिसिवेबल, कारण डिस्काउंट कशामुळे आलाय, बिल रिसिवेबल मुळे आलाय. सो एवढं जरी तुम्ही डोक्यात ठेवलं तरी पण इनफ आहे. आलं लक्षात. चला, सो आता आपण सेल पण केलं. पुढे म्हणताय ड्राफ्ट फॉर द बॅलन्स, म्हणजे बॅलन्स आपण काढणार आणि ते असणार रेमिटन्स. चला, मग सगळं आपलं झालेलं आहे. आपण आता टॅली करूया. क्रेडिट साइड हेवियर दिसते. सो 35,000 डेबिटला ही पाहिजे 35,000. तुम्हाला आता दिसेल प्रॉफिट टू प्रॉफिट और लॉस अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहायचं प्रॉफिट. डेबिटला आला म्हणजे प्रॉफिट, क्रेडिटला आला म्हणजे लॉस. सो 35,000 मधून मायनस करा 25,000, 1,500, त्यानंतर 200, 700, 700. सो यू विल गेट 6,900 हॅज अवर अमाऊंट ऑफ प्रॉफिट. सो हा आपला प्रॉफिट आहे. बरोबर आहे. सो प्रॉफिट गेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आता काय करायचं, आता टॅली करायचं कन्सायनीचं अकाउंट. 35,000 35,000. सो बघा, कन्सायनी नेहमी काय करतो, तो काय बोलणार, बाबा मी ऍडव्हान्स दिला होता तुला 20. सो 35 मधून 20 गेली. 700 मला एक्सपेन्सेस झाले, ते मायनस करणार. मी माझं 700 कमिशन मायनस करणार. मग आता राहिले किती, जे काय राहिले ते मी तुला देऊन टाकणार. सो राहिले 13,600 रुपीज. सो हे 13,600 जे आहे हे असणार आहे रेमिटन्स. सो बाय बँक अकाउंट. तो ड्राफ्ट देणार आहे की नाही, आणि ड्राफ्ट फक्त कुठे चालतो, बँकेमध्ये चालतो. सो ही झाली आपली रेमिटन्सची शेवटची एंट्री, इम्पॉर्टंट. सो जो काय बॅलन्स आहे त्यांनी ड्राफ्ट केलेला आहे, ड्राफ्ट बनवून पाठवलेला आहे बँकेचा. सो ड्राफ्ट हा फक्त बँकेत चालतो, त्यामुळे ते बाय बँक अकाउंट लिहायचं. त्याच्यानंतर कन्साइनमेंट अकाउंट तुम्हाला माहिती आहे, जे काही गुड्स पाठवलेले आहेत ऑन कन्साइनमेंट ते असतात. सो ते ऍट द एंड ट्रेडिंग अकाउंटला त्याचा बॅलन्स जातो. सो टू ट्रेडिंग अकाउंट ब्रॅकेट मध्ये येणार ट्रान्सफर 25,000. सो अशा पद्धतीने इथे आपण कन्सायनरच्या बुक मध्ये जे लेजर अकाउंट आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. 3च लेजर येतात, त्याच्यावरती एकही नाही. सो इथे बिल रिसिवेबल रेड कलरने मी हायलाइट केलं, IMP कन्सेप्ट आहे. बाकी तुम्हाला दिसतंय जो काय बॅलन्स आहे
तुम्ही ब्ल्यू कलरनी स्काय ब्ल्यू कलरनी हायलाइट केलेला आहे. सो हा आपला प्रॉफिट आहे, हा आपला रेमिटन्स आहे. आणि जो काय गुड्स सेंड ऑन कन्सर्न अकाउंटचा बॅलन्स असतो तो ट्रेडिंग अकाउंटला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. सो प्रॅक्टिस केला तर नक्की जमेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 ट्रान्झॅक्शन 7 ट्रान्झॅक्शन हे फिक्स आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 7 ट्रान्झॅक्शन असतात म्हणजे असतात. आता आपल्याला काय करायचं आहे, कन्सायनरच्या बुक मध्ये 3 अकाउंट बनवले आपण. आता कन्सायनी मुस्ताकच्या बुक मध्ये कॅश बेसिसवर सेल असल्यामुळे एकच अकाउंट येणार, ते म्हणजे सेन अँड कंपनीज अकाउंट, कन्सायनरचं अकाउंट. सो काय करायचं, हे जे काय आपण कन्सायनी अकाउंट बनवलंय ना ह्याचं रिव्हर्स म्हणजे कन्सायनर अकाउंट. सो हे मुस्ताक आहे. सो मुस्ताक मी बघा आता इथे काय केलंय, टू कन्साइनमेंट, इथे मी लिहायला विसरलो, सेल्स जे काय आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. सो हे बघा सेल्स इथे डेबिटला आहे, टू कन्साइनमेंट ते इकडे येणार क्रेडिटला. सो इथे लिहायचं आपण बाय. तर कन्साइनीने सेल केल्यावर त्याच्याकडे कॅश जमा होणार. सो बाय कॅश अँड बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये सेल्स 35. सो तिथे डेबिटला होता तर इथे क्रेडिटला, फार इझी आहे. पुढे आता क्रेडिट साइड बघूया आपण. इथे बिल रिसिवेबल आहे ऍडव्हान्स क्रेडिटला, बरोबर. सो इथे डेबिटला येणार, पण इथे ड्रॉवी आहे ना मुस्ताक, सो इथे येणार टू बिल्स पेएबल. सो टू बिल्स पेएबल अकाउंट ब्रॅकेट मधलं सेम ऍडव्हान्स. लक्षात घ्या एकाचा प्रॉफिट हा दुसऱ्याचा लॉस असतो. ड्रॉवर बोलणार बिल रिसिवेबल म्हणजे ड्रॉवी बोलणार बिल्स पेएबल. सो हे अपोजिट कन्सेप्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 20,000. त्याच्यानंतर कन्साइनमेंट एक्सपेन्सेस 700 हे क्रेडिट आहेत. सो इथे डेबिट येणार. आता हे एक्सपेन्सेस स्वतः कन्साइनीने पेड केले असणार. सो त्याच्या कन्साइनीच्या बुक मध्ये कन्साइनीचं नाव येत नाही. सो तो काय लिहिणार, माझ्याकडून कॅश गेली ना एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी, सो तो लिहिणार टू कॅश अँड बँक अकाउंट. सो ब्रॅकेट मध्ये एक्सपेन्सेस. सो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी एवढा कन्सेप्ट नक्की क्लिअर. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातो हा कन्सेप्ट नक्की क्लिअर झाले असतील. सो तुम्ही ऑब्जेक्टिव्ह नक्की आन्सर देऊ शकता. त्यानंतर कमिशन इथे क्रेडिट आहे, सो इथे होणार डेबिट. सो कमिशन इथे आपण लिहिलं होतं कन्साइनमेंट, इथे लिहायचं कमिशन, कारण कमिशन हा त्याचा इन्कम आहे. सो हे बघा हे कमिशन अकाउंट पण आपल्याला बनवायचं असतं. सो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सगळे अकाउंट लक्षात येतील. आता मेन तुमची कन्सायनर मध्ये कन्सायनरच्या बुक मध्ये कोणते कोणते अकाउंट बनवतात ती मेन कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यानंतर शेवटचं रेमिटन्स. रेमिटन्स इथे क्रेडिटला आहे, इथे ना डेबिटला. टू बँकच लिहावं लागणार आहे आपल्याला. टू बँक. ब्रॅकेट मध्ये रेमिटन्स. रेमिटन्स कंपल्सरी आहे. जसं ब्रांच अकाउंट मध्ये रेमिटन्स कंपल्सरी आहे तसं सेम इथे सेम असणार 13,600. टॅली होणार आहे 35,000 ला. सो थोडक्यात काय मला सांगायचं तुम्हाला नक्की कळालंय. जे काय आपण कन्सायनी अकाउंट केलेलं आहे इन द बुक्स ऑफ कन्सायनर केलंय की नाही, त्याच्या इथे रिव्हर्स होणार. बघा हे आहे कन्सायनीचं अकाउंट इन द बुक्स ऑफ सेन. सो इन द बुक्स ऑफ मुस्ताक सेनचं अकाउंट केलं तर ते रिव्हर्स होणार. तिकडे जे क्रेडिट केलंय ते इथे डेबिट होणार, तिकडे जे डेबिट केलं ते इथे क्रेडिट होणार बस. आणि बिल्स रिसिवेबल असेल तर बिल्स पेएबल. थोडेफार चेंजेस जे काय आहे ते तुम्हाला डोक्यात ठेवायचे आहेत. सो हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 4. याच्यामध्ये IMP कन्सेप्ट होती बिल डिस्काउंटेड विथ बँक. सो त्याची एंट्री पण मी तुम्हाला लिहून दिली आहे जी तुम्हाला 12th ला झालेली आहे. सो पुन्हा इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर कन्साइनमेंट अकाउंट मध्ये टोटल 7 एंट्रीज 7 ट्रान्झॅक्शन आहेत जे मेन आहेत सगळीकडे असणार. मी पुन्हा एकदा हायलाइट करतो आहे. फर्स्ट आहे ट्रान्सफर ऑफ गुड्स म्हणजेच गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट.
दुसरा आहे कन्सायनर एक्सपेन्सेस, कंपल्सरी असणार. तिसरा आहे ऍडव्हान्स डिपेंड, कधी कधी असतं कधी कधी नसतं. जर माझा कन्सायनीवरती विश्वास असेल तर मी काय ऍडव्हान्स म्हणून बिल वगैरे घेणार नाही. पण जर माझा कन्सायनीवरती तेवढा ट्रस्ट नसेल तर ऑब्विसली सेफर साइड मी बिल ड्रॉ करणार. सो ऍडव्हान्स बिल ऑफ एक्सचेंज जे काय आहे ते डिपेंड्स अपॉन प्रॉब्लेम. सो तिसरी एंट्री झाली ऍडव्हान्स, चौथी एंट्री झाली सेल्स, पाचवी एंट्री झाली कन्सायनी एक्सपेन्सेस, सहावी एंट्री झाली कन्सायनी कमिशन आणि सातवी एंट्री आपली काय सांगितली मी, रेमिटन्स. सो या 7 एंट्री झाल्यानंतर कन्सायनी अकाउंट टॅली करायचं. डेबिटला आला तर प्रॉफिट, क्रेडिटला आला तर लॉस. त्याच्यानंतर कन्सायनी अकाउंट मध्ये तर जे काय बॅलन्स येणार ते रेमिटन्स आणि गुड्स एंड ऑन कन्साइनमेंटचा बॅलन्स जाणार ट्रेडिंग अकाउंटला. सो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व्ह केला आहे पूर्णपणे. सो फुल कॉन्सन्ट्रेशननी आपलं व्हिडिओ लेक्चर बघा, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेशन करा, नक्की तुम्हाला काही डाऊट येणार नाही. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.